नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बाहेर मिळतात तशा अगदी खुसखुशीत ठिसूळ कुरकुरीत अशी पाणीपुरीची पुरी घरी बनवणार आहोत, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी जाडसर रवा घ्यायचा आहे। पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी जाडसरच रवा वापरायचा। त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि दोन्ही मिक्स करून पाणी टाकून छान घट्टसा गोळा मळून घ्यायचं। याच्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास भिजवून घ्यायचं। त्यानंतर परत आपण झाकण काढून घ्यायचं आणि थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं मऊ होईल। आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोल बनवून घ्यायचे। जेवढी तुम्हाला पुरीचा आकार हवा आहे त्याप्रमाणे गोल बनवून घ्या आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचे। लाटताना याला आलटापालट करायचं नाही, एका साईडने लाटून घ्यायचं आणि जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही। त्यानंतर मी ते तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला पुऱ्या टाकायच्या आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या तळून घ्यायचे। प्रत्येक पुरी अशी मस्त अशी टम फुगते आणि अगदी कुरकुरीत अशी सुद्धा होते आणि कलर पण अगदी जसे बाहेरच्या पुऱ्या असतात अगदी तशाच पद्धतीचा कलर सुद्धा येतो। आता या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकतच असाल याचा कलर पण आणि पुऱ्या पण अगदी मस्त अशा टम फुगलेल्या आहेत। अशाच पद्धतीने मी इथे सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि यातली एक पुरी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेली आहे। चला आता